वक्फ बोर्डात सुधारणा करणारं विधेयक लोकसभेत सादर. काँग्रेससह सपाचा विरोधाचा सूर. महाराष्ट्रातील निवडणुका डोळ्यासमोर ठेवून विधेयक सादर केलं असल्याचा काँग्रेसचा आरोप. राज ठाकरेंनी मराठवाड्याचा दौरा आटोपता घेतला. आता 11 ऑगस्टपर्यंत सर्व कार्यक्रम आटोपणार. दिवसाला 2 जिल्ह्यांचा आढावा. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही 5 वर्ष चालणार. अजित पवारांचा वादा. दिंडोरीमध्ये राष्ट्रवादीच्या जनसन्मान यात्रेत अजित पवारांनी सरकारच्या योजनांचा वाचला पाढा. पश्चिम महाराष्ट्रातील भाजप आमदारांची आज रात्री सागर बंगल्यावर बैठक. मतदारसंघातील राजकीय परिस्थितीचा देवेंद्र फडणवीस घेणार आढावा. दिल्लीत उद्धव ठाकरेंनी केजरीवालांच्या कुटुंबियांची घेतली भेट. केजरीवालांचे आई वडील तसंच पत्नीसोबत केली चर्चा. उद्धव ठाकरे आज संध्याकाळी सोनिया गांधींचीही घेणार भेट. आरबीआयचं पतधोरण जाहीर. रेपो रेट आणि व्याजदरात कोणतेही बदल नाही. रेपो रेट 6.5% कायम. ऑलिम्पिकमध्ये आज भालाफेक पुरुष गटाची अंतिम फेरी. गोल्डन बॉय नीरज चोप्रा करून देशवासियांना सुवर्ण पदकाची आशा. जपानमध्ये 6.9 तीव्रतेचा भूकंप. जपानमधील NHK वर्ल्ड या वृत्तवाहिनीची माहिती. क्युशू आणि शिकोकू बेटांच्या पॅसिफिक किनारपट्टीवर सुनामीचा इशारा. बंगालमध्ये अंतरिम सरकारचा आज शपथविधी. मोहम्मद युनूस नेतृत्व करणार. 15 जणांना मंत्री म्हणून शपथ. लष्कर प्रमुखांची माहिती.